आणि आता आजच्या सोहळ्यातला एक भावस्पर्शी क्षण आलेला आहे. ज्या थोर कलाकारांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात महान योगदान दिलंय त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन आज इथे सन्मानित करणार आहोत. आजच्या पहिल्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत एकाच जन्मात अनेक कला जोपासत आयुष्यभर कलेची तपश्चर्या केलेली ती मनस्विनी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती सुधा करमरकर, अर्थात बालगोपाळांच्या सुधाताई. लहानपणीच आपल्याला शास्त्रीय संगीताचं शिक्षण मिळालं वडील तात्या आमोणकर यांच्या प्रोत्साहनामुळे. त्या काळी मुंबई विद्यापीठाची इतिहास आणि अर्थशास्त्राची पदवी प्राप्त करत असता ज्येष्ठ गुरु पार्वती कुमार यांच्याकडून आपण भरतनाट्यमची दीक्षा घेतलीत. विदेशातल्या नाट्य संस्थेत बाल रंगभूमीचा अभ्यासही केलात. साहित्य संघाच्या भाऊबंदकी या नाटकात दुर्गा काकी साकारून आपल्यातल्या अभिनेत्रीची दिग्गजांना दखल घ्यायला लावली. पती गेले ग काठेवाडी, मला काही सांगायचंय आणि अश्रूंची झाली फुले यासारख्या असंख्य व्यावसायिक नाटकांमधून आपण प्रेक्षकांची मनही जिंकलीत. ज्येष्ठ कलाकारांना घेऊन छोट्या मुलांसाठी नाटक करण्याची अभिनव आणि धाडसी कल्पना बाल रंगभूमी अर्थात लिटिल थिएटरची स्थापना करून आपण प्रत्यक्षात आणलीत. लिटिल थिएटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या शाळांमधून अनेक उपक्रमांद्वारे 3 दशकाहून अधिक काळ बाल रंगभूमीच्या संकल्पनेला नवा उन्मेष मिळवून दिलात. मधु मंजिरी, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, अलीबाबा आणि 40 चोर, ह आणि ह आत पेटीतला राक्षस यासारख्या असंख्य नाटकांचे 2000हून अधिक प्रयोग करत भक्ती बर्वे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिलीप प्रभावळकर यासारखे दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळवून दिलेत. रंगमंचावर एक वेगळी चेटकीण अभिनीत करत मुलांना परिकथेतल्या स्वप्नात अगदी अलगद नेऊन ठेवलं. स्नो व्हाईट आणि 7 बुटके या नाटकात शारीरिक व्यंग्य असलेल्यांकडून 7 बुटके साकारत बाल रंगभूमीला सामाजिक भानही मिळवून दिलं. व्यावसायिक आणि बाल रंगभूमी ही आव्हानं समर्थपणे पेललेल्या या व्रतस्थ व्यक्तिमत्वाला झी मराठीचा मानाचा सलाम. झी गौरव. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते कमलाकरजी सोनटक्के यांना. मी सुधाताईंना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रसिक हो, मी आपणा सर्वांना नमस्कार करते आणि मला हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल झी मराठीचे आभार मानते. मी एवढंच सांगेन की मी जे काही बालरंगभूमीचं कार्य केलं ते माझ्या एकटीचं नाही आहे श्रेय. त्यात अनेक कलावंतांनी, शेकडो कलावंतांनी मला साथ दिली म्हणूनच केवळ ते शक्य झालं. म्हणून मी त्या सर्व कलाकारांची, जरी ते आज इथे आले नसले तरी त्या सर्वांची ऋणी आहे. आणि हे सर्व माझंच एकटीचं श्रेय नसून त्यांचंही आहे हे मी या क्षणी जाहीर करते. आणि बरं वाटलं, पण मला वाटतं की माझ्याहीपेक्षा कुणी जास्त काम केलेलं असेल ते त्यांनाही शोधून काढून त्यांनाही असे पुरस्कार देण्यात यावे. धन्यवाद. मित्रहो,
परंपरा या वर्षात किंवा तपात सिद्ध होत नसतात, त्या शतकानुशतकांमध्ये सिद्ध होत असतात. मित्रहो, सुधाताई या व्यक्ती नाही आहेत. मी असं म्हणेल, केवळ महाराष्ट्रातलीच नाही तर भारतीय स्तरावरची बालरंगभूमीच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही एकमेव आणि एकमेव व्यक्ती आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या स्वतःच्या संस्थेतर्फे जवळपास 35 ते 37 नाटकं सुधाताईंनी लिहून निर्माण करून लोकांच्या समोर आणली. 2000 पेक्षा अधिक प्रयोग त्यांच्या बालनाट्याचे व्यावसायिक स्तरावर झाले. त्याचबरोबर त्यांनी व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा कामं केली. साहित्य संघापासून तो गोवा हिंदू असोसिएशनपर्यंत, नाट्यसंपदापर्यंत. आणि आजच्या पिढीचे जे आजोबा आहेत, अगदी काशीनाथ घाणेकरांपासून तो कमलाकर नाडकरींपर्यंत, या सगळ्यांना सुधाताईंनी बालरंगभूमीवर आणून वरिष्ठांनी ज्येष्ठांनी मुलांसाठी मनोरंजन आणि प्रबोधन केलं. सुधाताई, आम्ही सगळे उपकृत आहोत. आज ही सर्व कलावंत मंडळी जी आहेत ती आपल्यासारख्यांच्या छत्रछायेखाली आहेत. आणि मला असं वाटतं, भारतीय स्तरावर अभिनेत्री म्हणून तृप्ती मित्रांच्या जोडीची किंवा त्याच्यापेक्षाही सरस ही अभिनेत्री आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपण तृप्त आहात कारण आपण भरपूर या समाजाला दिलं आहे. आपले आशीर्वाद आमच्या पाठी असेच असो. झी आणि हा सारा परिवार आणि महाराष्ट्र या सत्कार आपण स्वीकारला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभारी आहोत. धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना अशी विनंती करतो की कृपया काही क्षण अजून मंचावर थांबावं. आपल्या पुढील जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रचौकटीत आपल्या अनोख्या दिग्दर्शकीय नजरेनं रंग भरत चित्रचौकट रंगतदार करणारा सव्यसाची दिग्दर्शक म्हणजे दत्ता मायाळू, अर्थात रसिकांचे राज दत्त. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिस्तीचे धडे गिरवणाऱ्या या मुलानं शाळा कॉलेजात अभिनय आणि लेखनासाठी शाबासकी मिळवत स्वप्न मात्र पाहिलं सर्कशीत रिंग मास्टर होण्याचं. नोकरी निमित्तानं मद्रास इथल्या चांदोबा मासिकाच्या सहसंपादकपदी असता ज्येष्ठ दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांच्याशी अकल्पित झालेल्या भेटीनं आपल्याला दिग्दर्शनाची गुरुकिल्लीत सापडली. आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांच्या सहवासात पटकथेची संविधा जणू आपल्याला लाभली. मराठी रजतसृष्टीची त्रयी फडके, माडगुळकर, परांजपे यांच्या मार्गदर्शनातून आपल्यातल्या संवेदनशीलतेला नवी दृष्टी मिळाली. दिग्दर्शन सहाय्यकाच्या पाऊलवाटेवर जगाच्या पाठीवर हा माझा मार्ग एकला म्हणत आपण सोनेरी पावलं उमटवलीत. यानंतर स्वतःच्या दिग्दर्शनात मधुचंद्र, घरची राणी, अरे संसार संसार, धाकटी बहीण, या सुखानो या, चंद्र होता साक्षीला, वराडी आणि वाजंत्री आणि सर्जा यासारख्या 25 चित्रपटांपैकी 22 चित्रपटांना दिग्दर्शकीय पुरस्कार लाभले. शापित आणि देवकीनंदन गोपाला यासारख्या चित्रपटातून तसंच अनेक लघुपट आणि माहितीपटातून आपली सामाजिक जाणीवही दिसून आली. कला हा संस्काररूपी अलंकार आणि संस्कृती हे कलेचं अधिष्ठान. संस्कार भारतीचं हे सूत्र आपण आयुष्यभर जपलं. शिस्त, अभ्यासू वृत्ती, तत्वनिष्ठता, सेवावृत्ती जपत स्टार्ट साऊंड, कॅमेरा, ॲक्शन असं म्हणत आपल्या नजरेतून रसिकांना ऊन पावसाच्या खेळात गुंगून टाकणाऱ्या या प्रतिभाशाली झंझावाताला झी मराठीचा मानाचा सलाम. झी गौरव. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करू इच्छितो आदरणीय श्री यशवंतजी देव यांना.
आदरणीय राजदत्तजींना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. पुरस्कार मिळाला याचा खरोखरच आनंद आहे. एका अर्थानं कलाकाराची ती भूक असते. आपण जे काही केलं त्याला ज्या वेळेला अशा तऱ्हेनं दाद मिळते त्यावेळेला तो जो तृप्तीचा आनंद आहे तो या क्षणी मी घेतो आहे. हे घेत असताना मला त्याहीपेक्षा अधिक आनंद झाला की माझ्यापूर्वी सुधाताईंना हा पुरस्कार मिळाला. जे सहज सोपं वाटतं ते सर्वात कठीण काम असतं. मुलांना शिकवणं, त्यांच्याकडनं अभ्यास करून घेणं आणि कलाकृती एक उभी करणं. जिथं काही विचारांची जाणीवही नसते, अनुभवही नसतो, त्या मुलांकडनं हे सगळं करून घेताना किती कष्ट पडतात हे मी स्वतः त्यांचं ज्या वेळा काम चालू होतं त्यावेळा पाहिलेलं आहे. ते कार्य इतकं मोठं आहे. लहान मुलांना शिकवण्याचं, त्यांच्याकडनं काम करून घेण्याचं. अभिनयाच्या दृष्टीने काय सांगायचं हा सर्वात कठीण भाग त्यांच्यासमोर असतो. हे कसं करून घेतलं असेल. मला एक छोटीशी माझ्या मनातली भावना व्यक्त करण्याकरता मी सांगतो की चंद्राचं चांदणं असेल तेव्हा आकाश सुंदर दिसतच, पण ती अंधारी रात्र असेल त्यावेळा त्या लुकलुकणारी जे तारे असतात ते तारे जसे मोहक असतात, सुंदर असतात आणि कुठेतरी आपल्याला आनंद देतात, असा हा आनंद सुधाताईंनी आम्हा सर्वांना दिलेला आहे. हा पुरस्कार मिळताना एक आणखीन छोटीशी माझ्या मनातली खंत. या पुरस्काराचं नाव जीवन गौरव या अर्थाने, म्हणजे ज्याचं जीवन संपत आलं आहे त्याचा कुठेतरी गौरव करावा. तर तेव्हा ज्यांनी आत्ताच बक्षीस घेऊन गेले ते नरेंद्र भिडे मला म्हणाले, दत्ताजी हा जीवन गौरव पुरस्कार नाही, आज जीवन पुरस्कार आहे. आणि त्यामुळे माझं वय जरी झालं असलं तरी अजून काम करण्याची उमेद आणि ताकद आणि आहे हे मी या क्षणी सांगतो. आणि हा जीवन गौरव पुरस्कार मनःपूर्वक स्वीकारतो. आज ज्यांच्या हस्ते मी हे घेतो आहे, एका वेगळ्या वाटेनं जाणारा व्यवसाय म्हणून, पोटार्थी म्हणून स्वीकारून सुद्धा ज्यांनी आपल्यातला कलावंत आणि वेगळी वाट सोडली नाही. मी ज्यावेळा सहाय्यक म्हणून 5व्या नंबरचा आलो, मी भाग्यवान आहे. मी राहत होतो तो माडगुळकरांच्या खोलीत. माझ्या उजव्या बाजूला सुधीर फडके आणि फक्त मध्ये रस्ता पण तो आहे हे आम्हाला कळत नव्हतं. आणि देवांची खिडकी, तिथे त्यांची पेटी आणि त्यांचं कार्य हे मी तिथून पाहत होतो की नोकरी करणारा मनुष्य हे असं काम कसं करू शकतो. ही जिद्द त्यांची पाहिली.
आणि पुढे ज्या वेळा स्वतंत्रपणे त्यांना मिळालं त्यावेळा स्वतःची मोहर उठवत आणि वेगळेपणा जपत ज्यांनी हा पुरस्कार दिला त्यांच्याबद्दल मला त्या अर्थानं अभिमान वाटतो. मी सर्वांचा झी टीव्हीचा आभारी आहे, कृतज्ञ आहे. मित्र, आमची जी निवड समिती होती, मी कमलाकर सोनटक्के आणि एन चंद्रा यांनी यावेळेला जेव्हा बैठक आम्ही घेतली त्यावेळेला एकमतानं सुधाताई आणि राजदत्तांचं नाव होतं. आणि मला असं वाटतं की आज दोघांच्या बोलण्यावरून आपल्याला कल्पना आली असेल की अतिशय निर्लस आणि संन्यस्त वृत्तीने काम करणं आणि एका परफेक्शनने काम करणं हे दोघांचं वैशिष्ट्य होतं. तुम्ही आता ऐकलं असेल दत्ताजींना की स्वतःबद्दल बोलण्याऐवजी ते सुधाताईंच्याबद्दल जास्त बोलत राहिले, हे त्या पिढीचं एक वैशिष्ट्य होतं. आणि राजदत्तांचे सिनेमे हे अत्यंत प्रामाणिक सिनेमे राहिले आहेत. जे वाटेल तेच करायचं, तोच विषय हाताळायचा, पाहिजे तेच कलावंत घ्यायचे आणि त्या कलावंतांच्याकडून उत्कृष्ट कामं करून घ्यायची. याला एक राजाभाऊ परांजपे यांची एक मोठी परंपरा राजदत्तांना भेटली होती. मी पुनश्च एकदा दोघांचं अभिनंदन करतो. आणि एक जी गोष्ट आत्ता ते बोलले हे खरं आहे. बहुतेक सगळ्या पुरस्कारांच्यामधून जीवन गौरव आता हा शब्द जवळजवळ काढून टाकण्यात आला आहे. मी पुण्याच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा या वर्षापासून आम्ही तो शब्द काढून टाकला आता. आणि मी झीला विनंती केली की पुढच्या वर्षापासून विशेष योगदान असं याला म्हणावं, याला जीवन गौरव असं म्हणू नये. कारण दत्ताजी अजूनही कार्यरत आहेत, ते करत राहणार आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की या पुढच्या काही वेळी जेव्हा पुढच्या काही वर्षांच्यामध्ये ही पुरस्कार देऊन दिले जातील, सन्मान दिले जातील, त्या मंडळींना म्हणजे कार्यरत असणारी मंडळी असणार आहेत, तेव्हा त्यांना विशेष योगदान असं यापुढे आपण म्हणूयात. दत्ताजी, तुमची सूचना आम्ही मान्य केलेली आहे. पुनश्च अभिनंदन. थँक्यू. राजदत्तजी आणि सुधाताई, तुम्ही दोघांनी हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे आणि झी मराठीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. 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 पुनश्च एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी. झी गौरव